आता आपण उघड टॉप 9 राजकीय बातम्या। सरकारने नागरिकांना मार्चमध्येच एप्रिल फूल केलं। अर्थसंकल्पावरून रोहिणी खडसेंचा ट्विट करत सरकारवर निशाणा। बजेटमधून सामान्य जनतेला काहीच मिळालं नाही, रोहिणी खडसेंची टीका। रायगडचं पालकमंत्रीपद आम्हाला मिळावं, भरत गोगावले अधिवेशन संपण्याआधी पालकमंत्री व्हावेत। अदिती तटकरेंना पालकमंत्रीपद मिळाल्यास पुन्हा लढाई करण्याचा शिवसेना नेते महेंद्र दळवींचा इशारा। त्याला अनुसरून आम्ही काय हे ना, आमचा जो प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉल प्रमाणे आम्हाला मिळालंच पाहिजे, ही आमची भूमिका शेवटपर्यंत राहील। आशावादी आहे की अधिवेशन संपायच्या अगोदर बरेचशाच्या रूपाने पालकमंत्रीपद बहाल होईल। तळागाळातील कार्यकर्त्यांना सर्व काही देऊनही ते असे निर्णय घेतात। रवींद्र धंगेकरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। विचारांशी गद्दारी होईल, रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यावर रोहित पवारांचं वक्तव्य। टेबल लावा, त्या टेबलवर अजितदादांचे नेते बसवा, शिंदे साहेबांचे नेते बसवा आणि भाजपचे नेते बसवा आणि मग धंगेकर साहेबांना पुढे ठेवा। जो चांगली ऑफर देईल त्यांच्याकडे ते जातील। त्याचा अर्थ ऑफर असल्याशिवाय कोणी जात नसेल। राष्ट्रवादीचे दरवाजे धंगेकरांसाठी खुले आहेत। रुपाली पाटलांकडून आधीच धंगेकरांना ऑफर। अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। रुपालीताई ठोंबरे यांनी त्यांना राष्ट्रवादी करता दारं खुली असल्याचं सांगितलं होतं। माझे पण ते चांगले मित्र आहेत। मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना सांगतो की अजूनही वेळ गेलेली नाही। राष्ट्रवादीची कवाडं त्यांच्यासाठी खुली आहेत। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार करावा। महायुतीने निवडणुकीपूर्वी लोकांना दिलेल्या आश्वासनांचं प्रतिबिंब अर्थसंकल्पात दिसेल अशी आशा। रोहित पवारांनी ट्विटमधून महायुतीने दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली। 2012 आणि 2017 मध्ये करून दाखवलं या दोन शब्दावर मुंबई जिंकली। कोस्टल रोडचं भूमिपूजन मी केलं होतं, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मोहन भागवत महाकुंभला गेले असते तर मीही गेलो असतो। मोहन भागवतांनी जिथे डुबकी मारली असती तिथेच मीही गेलो असतो, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। तर काही जण तिकडे जाऊन दाढी बुडून आले, नाव न घेता ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा। डुप्लिकेट मतदार नोंदणीमुळे भाजप महाराष्ट्र हरियाणात जिंकला। मोदी शहांनी घाईघाईत मर्जीतला निवडणूक आयुक्त नेमला। सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार निशाणा।